महायुतीच्या प्रचाराचा नारळ आपण फोडलेला आहे। आणि आजचा दिवस हा याकरता महत्त्वाचा आहे की तिथीने आज आई जिजाऊंची जन्मजयंती आहे। ज्या आई जिजाऊंनी देव देश आणि धर्माकरता स्वराज्याची निर्मिती करण्याकरता छत्रपती शिवरायांना मार्गदर्शन केलं आणि तयार केलं, त्या आई जिजाऊंची जयंती एकीकडे आहे आणि दुसरीकडे खऱ्या अर्थानं रूढीवाद्यांच्या जोखडातनं स्त्रियांना मुक्त करणाऱ्या आमच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची देखील आज जयंती आहे। अशा या पवित्र दिवशी आपण प्रचाराची सुरुवात केली आहे। आणि निवडणूक कधी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। 15 तारखेला निवडणूक आहे। 14 तारीख आणि 15 तारीख ही संक्रमणाची तारीख आहे। या संक्रमणामध्ये आपल्याला हा चमत्कार घडवायचा आहे। 16 तारीख ही छत्रपती आमचे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाची तिथी आहे। त्या दिवशी या मुंबईमध्ये आपला महायुतीचा महापौर आपल्याला बसवायचा आहे। बंधू भगिनींनो, खरं म्हणजे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक मुंबईचं चित्र आणि मुंबईकरांचं जीवन बदलायची निवडणूक आहे। अनेक वर्ष आपण बोल बचन ऐकले, निवडणुका आल्या की बोल बचन, निवडणुका आल्या की बोल बचन। पण आता बोल बचन नाही, वचन देणारे लोक तुमच्या समोर आलेले आहेत। हे आमचं वचन आहे। अरे मुंबई बदलून दाखवली आहे आणि मुंबईकरांचं जीवन देखील बदलवून दाखवू, हे वचन देण्याकरता महायुती या ठिकाणी आली आहे। काही लोकांचं कसं असतं, जहां मिलेगा मुझको दाना वही बसेगा मेरा ठिकाना। आता दाना पाणी वाल्यांना त्यांचा ठिकाणा कुठे आहे हे दाखवायचं आहे आणि मुंबईकरांचं हित जे जपतात त्यांचाच विचार आपल्याला करायचा आहे। मी आज वेगवेगळ्या ठिकाणच्या सभा करून मुंबईमध्ये उतरत होतो, त्यावेळी डोळे फाडून फाडून बघितलं, मुंबई कुठे गेली का, मुंबई कुठे तुटली का, मुंबई कुठे सरकली का। मला तर मुंबई तिथेच दिसली। पण निवडणूक आली की काही लोकांना मुंबई उत्तरेकडे सरकताना दिसते। अरे तुमची बुद्धी सरकते, मुंबई सरकत नाही, मुंबई तिथेच असते। आणि आता शिंदे साहेबांनी सांगितलं, अरे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोदीजींच्या नेतृत्वात या मुंबईला जेवढं मिळालं तेवढं या ठिकाणी जे मुंबईच्या बद्दल आव आणून आणून बोलतात त्यांच्याही काळात काही मिळालं नाही। आणि खऱ्या अर्थानं एक लक्षात घेतलं पाहिजे, अरे हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची हिम्मत कोणाच्या बापाच्या बापाच्या बापातही नाही। आणि आमच्या सोबत तर या ठिकाणी हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ठाण्या वाघ एकनाथ शिंदे देखील आहे। एक लक्षात ठेवा, जन्माने कदाचित रक्ताचा वारसा मिळू शकतो, पण विचाराचा वारसा कर्माने मिळत असतो। तो विचाराचा वारसा आमच्याकडे आहे, तो एकनाथजींकडे आहे, तो या शिवसेनेकडे आहे, तो आमच्या महायुतीकडे आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता मुंबईकर जागा झालाय, तो विकासाचा धागा झालाय, हे देखील आता लक्षात घेण्याची आवश्यकता आहे। बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हीच विनंती करतो, ही निवडणूक मुंबईकरांकरता अत्यंत महत्त्वाची आहे। मला काही